स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। कोणाला बघ. वहिनी, तुमच्या नावचं पत्र आलंय. घे ना मग सही करू. अहो ते तुमची सही मागतायत. अगं पण मी आता कशी, कोणाचं पत्र आहे बघू. उलट कर, असं कर. ॲडव्होकेट फडणीस, कोल्हापूर. नमन तू कबूल निघाली. हो, आर्य जर जवळ असता तर बरं झालं असतं. म्हणजे आर्यची खूप आठवण आहे त्याला. एक दिवस जर आर्य आला असता बरोबर तर एखाद्या दिवसाने काय फरक पडला. माझी सवय आहे त्याला. तू दिवसभर रजा घेणार आहे त्याच्यासाठी. अशू या एरवी मी कधी तुला इन्सिस्ट केलं, कधी विचारलं की त्याला पाठव म्हणून. आज मामांना बरं नाहीये म्हणून मी विचारतो. एवढं एखाद्या दिवशी ऍडजस्ट करायला काय हरकत आहे तुला? मला आता वेळ नाही आहे त्याला घेऊन यायला. नाही नाही, तुला इन्सिस्ट करत नाही, तू ये म्हणून. मीच जर त्याला नेऊन आणलं असतं तर. मी विचार करून सांगते. एवढा तुझा जगण्या मरण्याचाच प्रश्न असेल तर टेक युअर ओन टाईम. मला विचार करून सांग. संध्याकाळी मी येतो का? तू आर्यला घेऊन उद्या येणार आहेस ना? किती वाजता येणार आहेस एवढं विचारायला फोन केला फक्त मी. तेच सांगायला तुला फोन करणार होतो. उद्या मी नाही येऊ शकत. काय येऊ नाही शकत म्हणजे? काय येऊ नाही शकत म्हणजे? काय ते का ममाला जरा परत बरं वाटत नाहीये म्हणून 2 दिवस मी कोल्हापूर सोडून कुठेच जाऊ शकत नाही. 2 दिवसांनी नक्की येतो मी. प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड.
मी परदेशी जाते ती केवळ एक तडजोड म्हणून, माझ्या आयुष्याशी केलेली एक नवी तडजोड, बस. आमच्या मुलाचा निर्णय ती एकटी कशी घेऊ शकते? मला विचारायची, माझ्याशी चर्चा करायची काही पद्धतच नाही. मग मला तुझं म्हणणं पटत नाही असं नाही. तिचाही निर्णय चुकलाय असं वाटत नाही. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे अवंतिका शशांक बरोबर लग्न करत नाही. त्यामुळे तो तुझा, फक्त तुझाच मुलगा आहे. मी परदेशी जाते ती केवळ एक तडजोड म्हणून, माझ्या आयुष्याशी केलेली एक नवी तडजोड. अवंतिका आणि शशांक लग्न करतात. अवंतिकाला कन्व्हिन्स करशील की निदान आर्याला तरी माझ्याकडे राहू दे? अवंतिकाबद्दल तुला जरा तरी काही वाटत असेल ना तर प्लीज प्लीज डोंट हर्ट. अवंतिकाला नक्कीच नोटीस मिळाली असेल आतापर्यंत. त्यांच्या बाबतीत एवढा कठोर निर्णय घ्यावा लागेल असं वाटलं नव्हतं. पण नाईलाज आहे आमचा. त्यांच्यामुळेच ही वेळ आली आहे. त्यांनी जर आर्यासाठी हट्ट धरला नसता तर एवढं टोकाला जायची गरजच पडली नसती. जर त्यांना स्वतःचं नवीन आयुष्य सुरू करण्याचा अधिकार आहे तर आमच्या मुलानं तरी काय स्वतःच्या आयुष्याचं असं वाटोळं करून घ्यावं. सौरभलाही नवीन आयुष्य सुरू करण्याचा अधिकार आहे. आम्ही जे केलं ते योग्यच केलं. सौरभची अवस्था आम्हाला बघवत नाहीये. आम्ही जे केलं ते योग्यच केलं. आम्ही जे केलं ते योग्यच केलं. आम्ही जे केलं ते योग्यच केलं. एक दिवस, उद्याचा फक्त एकच दिवस. अवंतिका आपल्या सुखी सहजीवनाची प्रतीक्षा आता फक्त काही तासांवर आली आहे. वर्षानुवर्ष हुलकावण्यात देणारं सुख आता दाराशी येऊन ठेपलंय.
खरंच खरंच विश्वास बसत नाही माझा. अवंतिका, खूप एकटेपण भोगलं आपण दोघांनी. आता एकमेकांच्या साथीनं आयुष्यभराची वाटचाल करू. जितकं शक्य आहे तितकं सुख, तितका आनंद मी तुला देईन. आय प्रॉमिस यू अवंतिका. अगं रीमा, आर्यासाठी काहीतरी कर ग बाई खायला. आता येईल तो, भूक लागेल त्याला. नाही, मला कल्पना होतीच त्याची. मी शिरा करून ठेवलाय त्याच्यासाठी. पण अजून अवंतिका आली कशी नाही? अगं, सौरभ सकाळीच घेऊन येणार होता ना आर्याला. त्याचं सगळं आवरून यायचं म्हणजे तेवढा वेळ लागणारच ना तिला. हो, आणि शिवाय घरात कड्या कुलप घालून यायचं म्हणजे वेळ लागणारच की नाही. म्हणा तिची ती रुक्मिणी बरी आहे ना कामाला. नाही म्हणजे सारखा हल्या हल्या करायला लागत नाही तिला. अरे वा, रुक्मिणीचं भाग्यच म्हणायचं. म्हणजे मग अगं, तुझ्याकडून सर्टिफिकेट मिळणं काय खाऊची गोष्ट आहे? गप कसं आणि काय, तू सुद्धा ना आत्याचं वय काय, तिची कशी चेष्टा करते. घाल धपाटा घाल तिला चांगला. अगं धपाटा वय काढते बघ ती तुझा. हे काय आहे? अवंतीकडे कोणी फोनच उचलत नाहीये. निघाली वाटतं ती. निघाली म्हटल्यावर आठवलं, अगं लॉन्ड्री मधून कपडे घेऊन यायचे होते मला. आधी सांगायचं नाही का, सलील आणि हे आत्ता बाहेर पडले. अगं कशाला चिडचिड करतेस? मी जाऊन आणेन ना. ए थांब, मी पण येते. सुलभा, मी देवळात जाऊन येते. हा, शांत चित्ताने प्रार्थना करा. हो हो. आता हे द्या द्या, मी करते. अगं गुणाची ग बाई माझी. मी जाऊन येते हा, सुलभा. कसं काय चित्त शांत राहायचंय कुणाच ठाऊक. लग्नाचा आदला दिवस इतका अवघड असतो. दिवसभरात अवंतिकानं फोन नाही केला तर मी इतका अस्वस्थ झालो. कमान शशांक नेरुळकर, 25ल्या मुलासारखं चाललंय तुमचं. पण तिला तरी का नाही केला फोन? की मुद्दाम चिडवते मला. अवंतिका, फक्त 24 तास राहिलेत. पण मला ते युगायुगांसारखे वाटत आहेत. आय मस्ट टॉक टू यू. मस्ट टॉक टू यू.
मिसेस शोभना जाधीकर. अवंतिका, तुम्ही पाठवली ती नोटीस मला. मिसेस शोभना जहागीरदार, मी तुम्हाला काहीतरी विचारते. ही नोटीस मला तुम्ही पाठवली? तुमच्या प्रश्नाचं उत्तर आम्ही कोर्टात देऊ अवंतिका. माणसाचा स्वभाव बदलत नाही हेच. शेवटी तुम्ही तुमच्या मूळ स्वभावानुसारच वागलात ना. मला वाटलं होतं इतक्या दिवसांमध्ये तुमच्या विचारात, वागण्यात काहीतरी बदल झाला असेल, पण नाही. तुम्ही आजपर्यंत माझ्याशी जे गोड बोललात ना, जे वागलात, ते एक नाटक होतं. या नोटीसवरनं सिद्ध झालं. तुम्हाला बरं नाही हे कळल्यावर किती विश्वासाने मी आर्यला तुमच्याकडे पाठवलं होतं. 2 दिवसांनी तुम्ही त्याला परत पाठवाल असा विश्वास होता माझाही. पण नाही, तुमचा डाव वेगळाच. अवंतिका, का? झोंबला डाव हा शब्द? पण का? तुमच्यासाठी तर हा शब्द नवा नाहीये, साधारण शब्द आहे. आजपर्यंत असे कितीतरी डाव खेळलात तुम्ही, तसाच हाही एक. अवंतिका, सांगितल्याप्रमाणे आर्यला परत आणून द्यायचं तर दूरच, पण मी लग्न करते आणि म्हणून आर्यकडे लक्ष द्यायला मी असमर्थ आहे. तेव्हा आर्यची कस्टडी सौरभला मिळावी अशा तऱ्हेची नोटीस पाठवली तुम्ही मला. मी लग्न करते हे चालतंय ना तुमच्या मनात? मी सुखी झालेलं भावणार नाहीये तुम्हाला. आणखी किती छळणार आहात तुम्ही मला? किती? आम्ही तुमच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला बांधील नाही आहोत. आणि कुठल्या हक्कानं तुम्ही या घरात पाऊल टाकलं अवंतिका? या घराशी तुमचा आता अजिबात संबंध नाहीये. तुम्ही जाऊ शकता. तुमच्या घरात पाऊल सुद्धा टाकायची इच्छा नव्हती माझी. मी माझ्या मुलाला इथून घेऊन जायला आले. तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकत नाही अवंतिका. मी त्याला घेतल्याशिवाय इथून जाणार नाही. नाही अवंतिका, जा तुम्ही परत. अवंतिका, तुम्ही नाही असं करू शकत.